तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मंजूला तर पूर्वा मॅडमने सस्पेंड केलेलं असतं आणि तिच्या पुढे एक अट ठेवलेली असते. पण ती अट काय असते? तर ती अट असते की मालिनी मॅडमला आता पूर्वा मॅडमच्या हाती सोपवणं, ही अट असते. पण आता मालिनी मॅडमला नक्की ही मंजू पूर्वा मॅडमच्या हाती देईल का? आणि या सगळ्यामुळे तिने सत्याला अटक केलेलं असतं वेगळ्याच प्रकरणावरून. आणि मालिनी मॅडमला तिला हाती दिल्यावर ती सत्याला सोडणार असते, अशी तिने अट आता मंजू पुढे ठेवलेली. आता मंजू काय करते हे आपल्याला बघायचे. ती सत्यासाठी मालिनी मॅडमला पूर्वा मॅडमकडे सोपू शकते का, हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. तर आता मंजू एकटीच असते कारण सत्या तिच्या जवळ नसतो, पण तिला सत्याचा हा भास होत असतो. ती एकटीच असते आणि एकटीच त्या पायरीवर येऊन बसते आणि तिला असं वाटतं की त्या पायरीवर सत्या बसलेला आहे. आणि ती त्या पायरीवर जाते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि शांत बसते. थोडा वेळ बसते आणि नंतर तिचं डोकं हलतं आणि मग तिला कळतं की हा सगळा एक भास आहे. आणि ती इकडे तिकडे सावऱ्या बावऱ्याने ती सत्याला शोधत असते आणि तिला सत्या कुठंच दिसत नाही आणि तिला असं वाटतं की हा भास आहे. आणि त्यामुळे ती तिथे खूप रडत असते. आणि माया ही तिच्या नवऱ्याशी खूप भांडण असते. तिला असं वाटतं की तिचा नवरा हा सारखीच मंजूची बाजी होते आणि तिला सत्याचं काहीच वाटत नाही असं तिला वाटत असतं. आणि ती त्या मंजूला खूप काही बोलत असते. आणि मग सत्याच्या बाबांना राग येतो. सत्याचे बाबा तिला बोलतात की तुला हे महिला प्रदेशाध्यक्षपद हे फुकट मिळाले, तसं मंजूला कॉन्स्टेबलवरतून इन्स्पेक्टर बनायची म्हणजे तिच्यामध्ये खूप ताकद होती आणि तिला खूप कष्ट करावे लागले आणि ती कष्टामुळे आज ती इन्स्पेक्टर बनली. हे सगळे कष्ट तुला घ्यायलाही लागले. आणि इन्स्पेक्टरचे तिने आज म्हणजे तिने तिचं काम बजावलेले त्यामुळे सत्याला तिने स्टेशनमध्ये म्हणजे तिला त्याने कैद केलं असं त्याला बोलायचं असतं. म्हणजे सत्याचे बाबा हे मंजूचीच बाजू घेत असतात. पण आता हे मायाला आवडत नसतं. ती बोलते की लेक स्टेशनमध्ये आहे तरी तुम्ही सुनेचीच बाजू घ्याल, तुम्ही तिच्याच पाठीशी उभं राहणार, तुम्ही मुलाच्या पाठीशी उभे राहणार नाही, असं ती त्यांना बोलत असते. पण मग माया मात्र त्याला बोलते की मी आता सोडणार नाही आहे, बघा मी आता काय करते म्हणून, असं माया त्याला बोलून तिथनं निघून जाते. तर मग तिकडे म्हणजे मंजूच्या आईच्या घरी मंजूची आई भाज्या निवडत असते आणि तेवढ्यात आमरी तिथे येते आणि तिला बोलते की मी काय मदत करू का? तर मग तिची आई बोलते नको तू इथे बस म्हणून. आणि तिची आई तिला विचारते त्या मालिनीने औषध घेतलं का म्हणून. तर मग आमरी बोलते हो घेतलं, पण ना त्या कधीतरी असं वेड्यासारखंच वागतात, कधी आपल्याला ओळखतात तर कधी ओळखत नाही. मग तिची आई बोलते की तू मंजूला कॉल कर म्हणून मंजूला हे सगळं सांगायला लागेल. तर मग तेवढ्यात ती कॉल करायला घेते तर तेवढ्यात तिथे लगेच मंजू हजर होते आणि मंजू तिच्या आई शेजारी येऊन बसते आणि तू खूप गप्प असते, ती उदास असते. आणि मंजूची आई तिला विचारते की तू अचानक कशी काय आलीस, आम्ही तुलाच कॉल करणार होतो म्हणून. आणि तेवढ्यात मंजू उदास व्हायला लागते आणि ती रडण्यासारखा असा चेहरा तिचा होतो. मग तिची आई तिला बोलते काय झालं म्हणून, तुझा असा चेहरा उदास का झालाय, आईला सांगणार वगैरे नाहीस का? आणि तिची बहीणसुद्धा बोलते की सांग की काय झालं म्हणून. तर मग ती सांगते की मला पूर्वा मॅडमने सस्पेंड केले म्हणून. आता मग तिच्या विचारते की का केलं म्हणून. तर ती बोलते की तात्यासाहेबांची फाईल माझ्याकडनं हरवली म्हणून, पण त्यांनी मला ह्यामुळे सस्पेंड केले. आणि मग मंजू बोलते की अजून एक झालंय म्हणून. तर मग तिची आई विचारते काय झाली, तर ती बोलते की सत्याला अटक केली. तर मग ती म्हणजे तिला सगळं विचारतात की नक्की काय झालं आणि कशाला अटक केली, तुला का सस्पेंड केलंय. त्यामुळे मंजू त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असते आणि मंजूला खूप वाईट वाटतं की आता सत्या तिच्या जवळ नाही आहे आणि ह्या सगळ्यामध्ये चूक तिची आहे म्हणून. आणि तिला मग खूप वाईट वाटतं आणि ती खूप वेळ अशी एकटीच रडत असते. त्यानंतर मग आता मंजूला आठवतं की पूर्व मॅडम तिला काय बोलल्या होत्या. त्या बोलल्या होत्या की मालिनीला तू जेव्हा माझ्याकडे देशील तेव्हा मी सत्याला सोडेल, असं ते तिला बोललेले असतात. आणि मग आता ती विचार करते की मालिनी मॅडमला आता मी पूर्वा मॅडमकडे कसं काय देऊ, त्यामुळे सत्या बाहेर येईल म्हणून. आणि ती त्याचा विचार करत असते. मग मंजू मालिनी मॅडमला भेटायला जाते आणि ती त्यांच्या शेजारी येऊन बसायला लागते आणि ती त्यांच्याशी बोलायला लागते. तर मग त्या घाबरतात आणि बोलतात की कोण आहे तू, इथे का आली आहेस म्हणून, आणि इथून जा वगैरे म्हणून. ती खूप असा धिंगाणा करते आणि मंजूला तिथून जायला बाहेर सांगते. आणि मग आमरी बोलते की हे असंच करतात म्हणून, कधी कधी आपल्याला ओळखतात कधी कधी आपल्याला ओळखत नाही म्हणून. मग मंजू बाहेर निघून जाते.
त्यानंतर मग इकडे जयदीप, बलमा म्हणजे त्याचं दाजी आणि ते दोघेही पप्याच्या टपरीवर असतात. पप्या बोलतो की जयदीपला, जयदीप भाऊ की एक कडक चाय ठेवू का? तर मग जयदीप बोलतो नको म्हणून, आता खूप उशीर झालाय आणि तू आता घरी जा, दुकान बंद कर, असं तो त्याला बोलत असतो. आणि मग इकडे बलमा खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो जयदीप समजवतो की दाजी तुम्ही आता टेन्शन नका घेऊ म्हणून. तर मग बलमा बोलतो की मला सत्याला लवकरच बाहेर काढावं लागेल आणि हे पूर्वा मॅडमने सगळं त्यांच्या स्वार्थासाठी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सत्याला अटक केलेलं आहे आणि आता काहीतरी करावं लागेल आणि आता सत्याला बाहेर काढावं लागेल. मग तो बलमा बोलतो की मी सत्यासाठी काही करू शकतो आणि मी आता सत्याला बाहेर काढणारच म्हणून, अशी तिथे चर्चा चालू असते. त्यानंतर मग आता सत्या तर जेलमध्ये असतो, त्यामुळे भारती मॅडम तिथे येतात आणि ते सत्याशी बोलतात की तुला आम्ही लवकरात लवकर बाहेर काढू म्हणून मंजूसोबत झालं ते खूप वाईट झालं आणि मॅडमने असं करायला नव्हतं पाहिजे म्हणून ते त्याला म्हणजे पूर्ण सांगत असतात की तुला जर मदत वगैरे लागली तर ह्यांना सांग म्हणून, माझी आता ड्युटी संपली असं सांगत असते. आणि तेवढ्यात मग तिथे ते पूर्वा बघते की भारती मॅडम ह्याच्याशी बोलतायत. मग त्या बोलतात की मॅडम इथे कायद्याला वेळ देण्यापेक्षा तिकडे घरी जाऊन स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्या, असं त्याला बोलते. आणि मग भारती मॅडमसुद्धा तिथनं निघून जातात. तेवढ्या मग पूर्वा तिथे येते आणि ती सत्याशी खूप असं त्याला खूप बोलत असते, कारण तिला सत्याला जेलमध्ये टाकायचंच असतं आणि खूप दिवसांनी तिला आता सत्या मिळालेला आहे. आणि ती त्याला बोलते की साताऱ्याचा वाघ आता पिंजऱ्यात अडकला आहे आणि त्याची तिकडे लायकी वगैरे काढते. त्यानंतर मग मंजू तिच्या घरी येते आणि ती तिथेच सोफ्यावर बसते आणि ती विचार करत असते की पूर्वा मॅडम जे बोलल्यात आता त्याचं काय करायचं, सत्याला नक्की कसं बाहेर काढायचं, असं ती तिथे विचार करत असते. आणि तेवढ्यात मग तिथे माया येते. आता माया बघते की आता ही इथे शांतपणे झोपली म्हणून तिला राग येतो. ती तिला बोलते की तू इथे कशाला आलीस आणि इथे यायला तुला कोणी सांगितलं आणि तू जरा वेडी झालीस का, तू भानावरती आहेस का, असं ती तिला बोलत असते. कारण आता तिला कळलेलं असतं की तिनेच तिच्या मुलाला अटक केलेलं असतं, पण का केलेलं असतं ही ते जाणून घेत नाही आणि उगाच त्या मंजूला नावं ठेवत असते. आणि त्या मंजूला ती खूप काही बोलत असते. ती बोलते तू काय माझी भानामती केलीस का तू, असं ती तिला बोलत असते. आणि ती बोलते की तुझे इथे सगळं माझा सत्ता आहे, तुझाच गोडवा गात असतो, पण त्याला तू नक्की कशी आहे हे तुम्हाला म्हणजे हे त्याला माहिती नाही आहे. आणि ती तिला बोलते की तुमच्या मायलेगुंचा पायगुणच खूप वाईट आहे आणि ह्याच वाईट पायगुणाने तू माझ्या मुलाचं आणि माझ्या घराचं वाटोळं करणार आहे, असं ती तिला बोलत असते. आणि ती तेवढंच बोलते की तुझ्या आईने तुझ्या बापाला गेलंय, माणूस नाही तुम्ही इकडे हैवान आहे, असं ती तिला बोलत असते. आता तिच्या आईला बोलल्यामुळे मग आता मंजूला राग येतो, त्यामुळे मग ती तिला बोलते की बास झाला आता मम्मी साहेब, माझ्या आईबद्दल मी बोललेलं खपवून घेणार नाही, साहजिकच आहे कोणाच्या आईबद्दल कोणी का खपवून घेईल. मग एवढं सगळं होतं तर माया आता तिच्या कानाखाली देते आणि तिला बोलते की तुझी हिंमत कशी झाली मला बोलायला, हात धरायला दिलं तर तू आता डोक्यावरच बसली आणि इथे हे माझं घर आहे, त्यामुळे इथं मी जे बोलेल तेच होणार, असं ती तिला बोलत असते. आणि मग ती मंजूला बोलते की इथं घरात तू मोलकरीण म्हणून राहायचं आणि मग ती तिला मोलकरीण म्हणून राहायला सांगते. आणि मग आता हे सगळं माया मंजूला बोलल्यामुळे आता मंजूला खूप असा त्रास होतो आणि तिला असं खूप वाईट वाटतं की आपल्या एका चुकीमुळे आता सत्या जेलमध्ये आणि हे सगळं आता तिला ऐकून घ्यावं लागते. त्यानंतर मग इकडे सत्य तर जेलमध्ये असतो आणि तिथे पूर्वा आलेली असते. पूर्वा त्याची पार तिथे लायकी वगैरे काढत असते आणि तिच्या डोक्यातच असतं की आता या सत्याला कधी ना कधीतरी तिच्या जेलमध्ये ठेवायचं. आणि आज तो दिवस आलेला असतो आणि तिने हाणामारीच्या प्रकरणामुळे सत्याला तिथे म्हणजे जेलमध्ये टाकलेलं असतं. त्याची चूक असते, पण ही काही न करता ती त्याला अटक करते आणि अटक करायलाही त्या मंजूलाच सांगते. आणि आता मंजूला खूप वाईट वाटलेलं असतं की सत्याला तिने अटक केलेलं आहे म्हणून, त्यामुळे पूर्वा सत्याला खूप बोलत असते की त्याला बोलते की तू आता एकदम शांत ठिकाणी आलायस, याआधी तुला सवय होतीच पण आता तू खूप दिवसांनी आलाय आणि आता तू माझ्या खूप दिवसांनी हाती लागलाय आणि खूप दिवसांनी तू आता जेलमध्ये आलेला आहे. त्यामुळे मग ती त्याला बोलते की आता शांत ठिकाणी आलायस ना, मग आता इथं ध्यानधारणा कर, असं ती त्याला बोलत असते. आणि मग ती त्याला बोलते की आता इथून तू बाहेर पडण्याचा विचार करू नको आणि मी काय आता तुला बाहेर सोडणार नाही आहे आणि तू माझ्या आता खूप दिवसांनी हाती लागले, असं ती त्याला सारखंच बोलत असते. कारण तिला खूप दिवसांपासून तिची इच्छा होती की ह्याला मी कधी अटक करू आणि आज तो दिवस आलेला आहे आणि तिने आता फायनली सत्याला अटक केलेली आहे.
पण आता इकडे बाकीचे इन्स्पेक्टर तर सत्याला चांगले ओळखत असतात आणि ते सगळे सत्याशी चांगलंच बोलत असतात. पण पूर्वाला सत्याचा राग असतो, त्याच्यामुळे त्याला अटक करायचीच असते आणि ती बोलते की आता तू कायम इकडेच राहणार आणि तुला आता मी घरी सोडणारच नाही आणि तू बाहेर जाण्याचा विचार पण करू नको. तू इथे बस, एक शांत एकांत बाजूने ध्यानधारणा कर आणि त्यामुळे तुला ध्यान केल्यामुळे तुला म्हणजे मोक्षसुद्धा मिळेल, असं ती त्याला बोलत असते. आणि म्हणजे ती असं बोलते की ह्याला मी आता इथून कधीच सोडणार नाही आणि ह्याला मी आता इथेच पोलीस स्टेशनमध्ये राहून ठेवणार आहे आणि ह्याला मी असेच कायम अटक करणार, असं तिचं मत असतं. आणि ती तिच्या स्वार्थासाठी आता सत्याला पोलीस स्टेशनमध्ये ठेवत असते आणि तिथे पान उतारा करते, त्याला नाही नाही बोलते. पण आता सत्याकडे काही पर्याय नसतो, तिला काही बोलता येत नाही, कारण ती एका मोठ्या पदावर असते आणि तिथली ती इन्स्पेक्टर असते. त्यामुळे कोणालाच तिथे काही करता येत नाही आणि सत्याला कोणालाच बाहेर काढता येत नाही. पण मात्र आता एक मंजूच असते की तिने जर आता मालिनी मॅडमला पूर्वा मॅडमच्या हाती दिलं तर आता सत्या बाहेर येऊ शकतो. आणि सत्याला आता तीच एवढी संधी असते की सत्या बाहेर येण्यासाठी तेवढंच एक कारण असतं. आणि आता मंजू ही सत्याला बाहेर काढण्यासाठी मालिनी मॅडमला पूर्वा मॅडमकडे देईल का, हा प्रश्न आता आपल्यासमोर उपस्थित राहिलेला आहे. त्यानंतर मग आता मंजू खूप घाबरलेली असते, कारण आता तिला शिक्षासुद्धा मिळालेली असते आणि तिच्यासोबत आता तिचा नवरासुद्धा नसतो, सत्या नसतो आणि ती आता एकटीच असते. त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. ती एकटीच मग बाहेर टेरेसवर येते आणि तिला तिथे सत्यासोबत जो काही क्षण घालवलेला असतो तो तिला तिथे आठवतो. आता सत्याने तिला म्हणजे तिच्यासाठी सरप्राईज केलेलं असतं आणि त्या सरप्राईजमध्ये त्याने तिला काय काय केलं होतं तो तिला म्हणजे जिथे जिथे घेऊन गेलो होता पावला पावलावर सत्याची तिला आठवण येत असते. आणि पावला पावलावर तिला सत्याने तिच्यासोबत जे घालवले क्षण असतात ते तिला तिथे आठवलेलं असतात. ती खाली बसायला जाते तेव्हासुद्धा तिला सत्यासोबत ती खाली बसली होती हा क्षण आठवतो. ती त्याच्या डोकं ठेवून झोपलेले असते हे तिला आठवत असतं. आणि सत्य तिला बोलत असतो की मी आता सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे की वाघमारे माझी बायको आहे, माझ्या बायकोवर माझं खूप प्रेम असतं, असं सत्य तिला बोललेलं असतो. आणि हे सगळं आता मंजूला तिथे जाऊन आठवलेलं असतं आणि तिला असं खूप वाईट वाटतं की तिच्या एका चुकीमुळे तो आता सत्या जेलमध्ये असतो आणि ती आता काही करू शकत नाही. आणि आता ती मालिनी मॅडमला तरी कसं पूर्वा मॅडमकडे देणार, कारण ही स्वार्थी असते आणि ही सगळं स्वार्थासाठीच करत असते आणि तिने स्वार्थासाठीच सत्याला पकडलेलं असतं, कारण तिला दगडात 2 पक्षी मारायचे असतात. आणि तिच्याकडे आता फायदा असतो की आता सत्याला तर अटक केली, त्यामुळे तिला मनाचं सुख मिळतं. आणि जर तिने म्हणजे मंजूने मालिनी मॅडमला पूर्वाच्या हाती दिलं तर तिचा अजून एक फायदा होतो, त्यामुळे तिच्याकडे सगळे फायदेच फायदे असतात. त्यामुळे आता ती मंजूला खूप अडकवण्याचा प्रयत्न करते आणि मंजू आता खूप घाबरलेली असते. तिला सगळं काही सत्याचं आठवतं. ती सत्याला मनातल्या मनात म्हणजे तिच्यासोबत बोलते की आता मी एकटी पडले, माझा नवरा माझ्या शेजारी नाही आहे, मी आता कोणापाशी रडू आणि मी माझं मन कोणापाशी हलकं करू, असं तिला वाटत असतं. आणि ती त्याला म्हणजे असंच ती तिच्या मनातल्या मनात बोलत असते आणि तिला त्याचे सगळं आठवत असतं, तिला त्याचे क्षण वगैरे सगळे आठवत असतात. पण तिच्याकडे आता काही पर्याय नसतो, कारण सत्य तिथं आलेला नसतो. आणि ती बोलत असते की ही रात्र, हा दिवस आज मी नवऱ्यासोबत नाही, हा माझ्या आयुष्यातला पहिला दिवस असेल की ती त्या सत्यासोबत नसते आणि सत्य तिच्यासोबत नसतो. मंजूला त्या क्षणी खूप वाईट वाटलेलं असतं, कारण आता नवरा तिच्यासोबत नाही, तिचा पार्टनर तिच्यासोबत नाही, तिला धीर देणारा माणूस आता तिच्यासोबत नाही आहे. त्याच्यामुळे तिला खूप वाईट वाटतं, पण तिच्याकडे काही पर्याय नसतो. आणि मग आता मंजूकडे एकच पर्याय असतो की आता तिला मालिनी मॅडमला हे पूर्वा मॅडमकडे द्यायला लागेल, तेव्हाच आता सत्या बाहेर येऊ शकतो आणि सत्या जेलमधनं सुटू शकतो. पण आता ती नक्की काय करेल आणि तिचा निर्णय नक्की काय असेल, कारण ती आता खूप घाबरलेली आणि ती आता या परिस्थितीमध्ये ती कोणता निर्णय घेऊ शकणार नाही, कारण तिने आता कोणताही निर्णय घेतला तरी तिच्यासाठी तो फायदेशीर नाही आहे. ती जो काही निर्णय गेली हे सगळे निर्णय आता पूर्वा मॅडमला खूप फायदेशीर आहे. पण आता ही मंजू नक्की काय करते हे आता आपल्याला पाहायचं आहे. आणि मंजू आता मालिनी मॅडमला पूर्वा मॅडमकडे देऊन आता तिच्या नवऱ्याला म्हणजे सत्याला सोडवेल का, हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे असेच एपिसोड आमचे पाहत राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.